वन विभाग म्हणतंय नगर जिल्ह्यात सध्या 1150 बिबटे आहेत, परंतु ही आकडेवारी याहून कितीतरी अधिक असावी। एकट्या संगमनेर तालुक्यात वर्षभरात 12 जणांनी बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमावला। सोमवारी अख्खा संगमनेर तालुका बिबट्या मुक्तीसाठी रस्त्यावर उतरला। 2 दिवसांपूर्वीच बिबट्याने सिद्धेश कडलक या चिमुकल्याचा जीव घेतला। या चिमुकल्याचे कुटुंबही या मोर्चात सहभागी झाले होते। बिबट्याला रोखायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सरकारनं व वन विभागानं संवेदनशील व्हावं एवढीच एक अपेक्षा आहे। दुधाचा जिल्हा असल्यानं महिला पुरुष दिवसभर शेतात असतात। त्यांना या बिबट्यानं सध्या नको नको करून सोडलंय। त्यांना पकडण्यासाठी वन विभागानं आता आणखी 200 पिंजरे आणलेत। पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी 8.25 कोटींचा निधी दिलाय। पण एवढं सगळं करून बिबटे लवकरात लवकर पकडले जातील का? त्यांना जिल्हाबाहेर सोडलं जाईल का? आणखी हल्ले होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत। कशी आहे जिल्ह्यातील बिबट्याची दहशत हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या काही वर्षांपासून बिबटे थेट मानवी वसाहतीत आलेत, शेतात आलेत, अगदी घराजवळ गोठ्याजवळ आलेत। याच बिबट्यांचा अन्न व पाण्यासाठी थेट मानवांसोबतचा संघर्ष वाढलाय। संगमनेर, अकोले, राहुरी, पारनेर, नेवासे, श्रीगोंदा, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यातील बिबट्याचे हल्ले वाढलेत। बिबट्या मानव संघर्षाची गेल्या 3 वर्षातील आकडेवारी धडधड वाढवणारी आहे। गेल्या 3 वर्षात नगर जिल्ह्यातील 21 नागरिकांनी आपला जीव गमावलाय। त्यात मुले व महिलांची संख्या जास्त आहे। गेल्या 3 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे 70 जण जखमी झाले होते। त्यातील कित्येक कायमचे अपंग झालेत। जनावरांवरील हल्ले तर त्याहून गंभीर आहेत। बिबट्याने गेल्या 3 वर्षात 8000 जनावरांवर हल्ले केलेत। त्यातील 80% जनावरे दगावलीत। रात्री अपरात्री दिसणारे बिबटे आता भर सकाळी व दुपारीही दिसू लागलेत। वन विभागाची गस्त केवळ नावालाच उरली आहे। वन विभागाकडे कर्मचारी नसतील एवढे बिबटे सध्या नगर जिल्ह्यात मनसोक्त हल्ले करतात। त्यातील अनेक बिबटे हे हिंस्र प्रकारातील आहेत। पारनेर व कोपरगावमध्ये नोव्हेंबरमध्ये बिबट्याने चिमुकल्यांचा जीव घेतला। महिलांवरही हल्ले केले। गेल्या आठवड्यात संगमनेरमध्येही बिबट्याने चिमुकल्याचा जीव घेतला। बिबट्यांना पकडणे हे सर्वात महत्त्वाचे झाले आहे। वन विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात 1150हून अधिक बिबटे वावरत आहेत। त्यांचा वावर असलेली 897 गावे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत। या बिबट्यांना पकडायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। थेट विधानसभेपर्यंत हा मुद्दा गाठला। नगर वन विभागाकडे 305 पिंजरे व 3 थर्मल ड्रोन उपलब्ध होते। आता पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी 8,13,44,000चा निधी दिलाय। त्यातून बिबट्याच्या प्रतिबंधाच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत। या निधीतून पिंजरे, रेस्क्यू उपकरणे खरेदी केली जात आहेत। नव्याने वन विभागाकडे 200 पिंजरे दाखल झाले आहेत। म्हणजेच आता 505 पिंजरे जिल्हाभर लावले आहेत। परंतु बिबटे जर 1,500 असतील तर फक्त 500 पिंजरे पुरणार आहेत का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। संवेदनशील गावे 897 म्हणजेच 900च्या आसपास असल्याने जिल्ह्यात किमान 1000 पिंजरे हवेत अशी मागणी आता होत आहे। जिल्हा नियोजन समितीतून वन विभागाला 22 रेस्क्यू वाहने देण्याचा निर्णय झालाय। याशिवाय 300 ट्रॅप कॅमेरे, जॅकेट, शूज, टॉर्च, गन्स आणि संरक्षणात्मक किट्स यासारखी रेस्क्यू उपकरणेही दिली गेली आहेत। वन विभागाने जिल्ह्यात आतापर्यंत 200 पिंजरे लावली आहेत। त्यात कोपरगावातील 29, पारनेरमध्ये 37, संगमनेरमध्ये 51, नगर तालुक्यात 23, श्रीगोंद्यात 14, पाथर्डीत 10, अकोलेत 14, राहुरीत 7 आणि टाकळी ढोकेश्वर मधील 5 पिंजऱ्यांचा समावेश आहे। आता जिल्हा नियोजन मधून प्राप्त झालेल्या निधीतून वन विभागाला नवीन 200 पिंजरे मिळाले आहेत। जिल्ह्यातील वेगवेगळ्या वनपरिक्षेत्रात हे पिंजरे देण्यात आले आहेत। नागरिकांनी मानवी वस्तीजवळ बिबट्या आल्याची तक्रार केल्यानंतर तत्काळ पिंजरा लावून त्याला जेरबंद करण्यास मदत होणार असल्याची माहिती उपवन संरक्षक धर्मवीर सलविठ्ठल यांच्या वतीने देण्यात आली। गेल्या काही दिवसात जिल्ह्यात जवळपास 25 बिबट्यांना पकडण्यात आले आहे। आता त्या बिबट्यांना सांभाळायचे कसे हा प्रश्न आहे। या बिबट्यांना रोज 1.5 किलो मांस खाऊ घालावे लागते। त्यांच्या देखभालीसाठी रोज 7,000 रुपये खर्च येतोय। जिल्ह्यात रेस्क्यू सेंटर नसल्याने वन विभागापुढील अडचणी वाढल्या आहेत। हा खर्च परवडणारा नसल्याने वन विभागही चिंतेत आहे। आता नव्याने जिल्ह्यात लावलेल्या 500 पिंजऱ्यात पुढील काही दिवसात किमान 100 बिबटे पकडले तर पहिले 25 व नव्याने 100 असे 1,200 बिबटे सांभाळायचे कसे हेही न उलगडलेले कोडेच आहे। पूर्वी पकडलेल्या बिबट्यांना गुजरातच्या वंतारा केंद्रात पाठवण्याचा प्रस्तावावर शासनाकडे पाठवण्यात आला आहे। पकडलेल्या बिबट्यांच्या खाद्यासाठी नव्याने 45 लाखांचा निधी मिळण्याची मागणी वन विभागाने शासनाकडे केली आहे। यापूर्वीही वन विभागाने 2 बिबटे माणिकडोहला पाठवले होते। आता पकडलेले बिबटे लवकरात लवकर वंताराला जावेत अशी अपेक्षा आहे। मित्रांनो, बिबट्याच्या बंदोबस्तासाठी नेमके काय करायला हवे असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।
शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.